त्यामध्ये अमृतांजन पुलाजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रेलरच्या हवा सोडल्या म्हणून. अरे बापरे. आणि हवा सोडून मग 8-10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. पहिला मी त्यावेळेस विरोध केला, म्हणलं की मी त्यांच्या हेलिकॉप्टर उतरून देणार नाही, एच वरती झोपल म्हटलं. तुम्ही हेलिपॅड वरती झोपणार. छगन भुजबळांच्या विरोधात गेलो नंतर गोट्या त्यांच्या टेबलवरती टाकल्या. तुम्हाला जर समजा या समस्या सोडत, ज्यासाठी तुम्हाला नोकरी दिलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला ही खुर्ची दिलेली आहे, ज्यासाठी शासन तुम्हाला पगार देतं, त्या समस्या जर तुम्ही सोडवणार नसतं तर गोट्या खेळा म्हटलं. माझ्याकडे टू व्हीलर होती, संपूर्ण टू व्हीलर होती, सर्व तालुक्यातल्या शाळा मी फिरलो. अरे वा. आणि माझ्या घरच्या समोर साहेबांची गाडी उभी राहिली आणि साहेबांना तिथून उचलून तो साहेबांचा पेहराव होता, साहेबांची जी चालण्याची आणि देहबोली होती त्या पाहून खरं तर आता पण अंगावरती शाळे वगैरे आले. त्या भाऊ आहेत, एका कुटुंबातले आहेत आणि त्यांची कुलस्वामिनी आई एकत्र, दोघं भाऊ कधीतरी आई एकत्रच्या दर्शनाला एकत्र आलेले मी माझ्या डोळ्याने पाहिले. 1945 मधला एक आमदार मावळ मधून जाईल याच्यासाठी मला प्रयत्न केला. म्हणजे नक्कीच. नमस्कार, एमपीएन मराठीमध्ये मी सागर शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आणि एमपीएन मराठीच्या एमपीएन मराठी बिंदास बोल या कार्यक्रमामध्ये आज आपण एपिसोडला सुरुवात करत आहोत. आणि आज आपल्यासोबत अशी व्यक्ती आहे जी व्यक्ती अनेक दिवसांपासून त्या ठिकाणी मनसे या झेंड्याला घेऊन चालत आहे. मात्र आता ती व्यक्ती मावळ तालुक्याच्या अध्यक्षपदी आहे. त्यांच्याशीच आज चर्चा करणार आहोत, म्हणजेच अशोक कुटे. तुमचं स्वागत आहे एमपीएन मराठीमध्ये. काय कसे आहात तुम्ही? बस म्हणजे एकदम ठीक. आणि सर्व पत्रकार आतापर्यंत मला सपोर्ट करत आले, त्यामुळं तुम्ही जो उल्लेख केला की मनसेचे मावळ तालुका अध्यक्ष आहेत, त्याच्याबद्दल तुमच्या पत्रकारांचं, सर्वच पत्रकारांचं, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रिक मीडिया असेल, त्यांचं मी आभार मानतो, कारण की मी केलेल्या प्रत्येक कामाला त्यांनी प्रसिद्धी दिली. धन्यवाद. खरं सांगायला गेलं तर मावळ तालुक्यातील मनसे ही काही दिवसापासून अशी लो मध्ये चालली होती. मात्र तुम्ही आल्यानंतर मनसेला एक नवीन उभारी आल्यासारखं वाटतं. जेव्हापासून पक्ष स्थापना झाली तेव्हापासून मनसेचे अनेक तालुका अध्यक्ष झाले या मावळामध्ये. प्रथम तालुका अध्यक्ष पंकज शेखगदिया, त्यानंतर सचिनजी भांडवलकर, बंटी वाहन्स आणि त्यानंतर रुपेश मास्टर. प्रत्येकाने त्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केले संघटना वाढवण्याचा. परंतु मावळातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच मोदी लाटेमुळे म्हणा किंवा या गोष्टीमुळे थोडेसे मनसे माघारीच पडली. तालुक्यामध्ये त्यांनी त्यांच्या परीने प्रत्येकाने संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु आता तुम्ही जसं म्हटलात की तुमच्यामुळे थोडस नवचैतन्य वगैरे असं, तर कसं आहे की माझी जी काम करण्याची पद्धत आहे तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये खूप उत्साह आलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांचे मला फोन येतात की बाबा आता काम करायला मजा येईल. तर माझ्या बाबतीत पॉझिटिव्ह आणि पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे. ओके. आता ह्याबद्दल तर बोलणारच आहे आपण, पण तुमच्या एक लहानपणीच्या काही आठवणी वगैरे काही आहेत का, की बाबा ज्यामुळे राजकारणाकडे वळावं वाटलं किंवा राजकारणामध्ये काम करावं वाटलं, मावळ तालुक्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो, असं आपण राजकारणी बनू, असं काय वाटलं काय लहानपणी? नाही, असं कधी वाटलं नाही. परंतु सन्माननीय राजसाहेबांबद्दल खूप आकर्षण होतं. आणि पहिल्यांदाच राजसाहेबांना मी जेव्हा पाहिलं, आमचे मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांचं फार्म हाऊस माझ्या घराच्या पाठीमागेच आहे. आणि राजसाहेब त्यांच्याकडे एकदा आले होते आणि सुंदर क्षण असेल राजसाहेब त्यावेळेस, आणि माझ्या घरच्या समोर साहेबांची गाडी उभी राहिली आणि साहेबांना तिथून उचलून आले. तो साहेबांचा पेहराव होता, साहेबांची जी चालण्याची आणि देहबोली होती त्या पाहून खरं तर आता पण अंगावरती शाळे वगैरे आले. त्यावेळी साहेबांना पाहिलं तर, आणि त्यावेळेस आम्हाला हे नव्हतं माहिती की राजसाहेब बाळासाहेबांचा मुलगा नाहीये म्हणून. बाळासाहेबांचा मुलगा आलाय अशी चर्चा गावामध्ये होती. आणि मी पाहिलं, मग राजसाहेबांना पाहिलं तर ती पर्सनॅलिटी पाहून खरं तर म्हणजे एखाद्याच्या प्रेमात पडावं तसं राजसाहेबांच्या प्रेमात पडलं होतं. परंतु घरातलं वातावरण. काय वय काय होतं त्यावेळेस तुमचं? माझं वय साधारण असेल त्यावेळेस 17-18 वयाचं. अरे वा. तरुणपणामध्येच राजसाहेबांची ओढ लागली, राजसाहेबांचं अट्रॅक्शन तुमच्यामध्ये होतं, नेता म्हणून अट्रॅक्शन होतं. परंतु घरातलं राजसाहेबांबद्दल होतं, सन्माननीय बाळासाहेबांबद्दल होतं. परंतु घरातलं वातावरण थोडंसं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या विचारसरणीचं होतं. म्हणजे मोठे भाऊ वगैरे तिकडे काम करायचे. मग घरात काँग्रेसचं वातावरण असताना तुम्ही अगदी विरोधी लोकांकडे कसे आले? म्हणजे इंजिन हे काँग्रेस म्हणजे शिवसेनेतनं बाहेर निघलेलं आहे, मात्र काँग्रेसच्या विरोधीत त्यांची भूमिका होती किंवा विचारसरणी होती. तर मग तुमचं कसं वळण झालं? आणि कसं आहे की स्वतःवरती कधीतरी अन्याय झाला
की अशा होती की कोणतरी मदतीला यायला पाहिजे. माझ्या बाबतीत तशी एक घटना घडली होती. माझ्यावरती काय घटना एक घटना घडली होती. मी बँकेमध्ये लोन साठी गेलो होतो आणि माझे पेपर त्या बँकेच्या मॅनेजरने फेकून दिले. बरोबर. हा, सुशिक्षित बेरोजगारसाठी म्हणून लोन करावं म्हणून एका ह्याच्यातून संस्थेच्या मार्फत मी तिथे गेलो होतो. आणि मग त्यावेळेस तो राग डोक्यामध्ये माझ्या होता. आणि मग ज्यावेळेस सन्माननीय राज साहेबांनी ज्यावेळेस शिवसेना पक्ष सोडला त्यावेळेस काय आलं की सन्माननीय राज साहेब हे बाळासाहेबांचे पुतणे आहेत. आणि मग पंकज शेटकरी यांनी ज्यावेळेस कारला फाट्यावर तिथे एक फ्लेक्स लावला होता सन्माननीय राज ठाकरे समर्थक म्हणून. त्या फ्लेक्सवरती पहिला माझा फोटो होता. त्यावेळेस पक्षाला नावही नव्हतं आणि झेंडाही नव्हतं. ओके. म्हणजे ते जे साहेबांचं प्रेम होतं ते आकर्षित गेलं. स्वतःवरचा राग जो होता ह्याच्याविषयी प्रशासनाच्या विषयी, त्यामुळं मग मनसेकडे आलो. मग पहिलं पद काय भेटलं मनसेमध्ये? मी तर एक कार्यकर्ता होतो, परंतु आवड खूप होती. मी सगळीकडे दिसायचो. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या मिटिंगला, प्रत्येक आंदोलनात, पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत मी पक्षाच्या आंदोलनाला जायचो. आणि मग ज्यावेळेस सगळीकडे दिसायचो त्यावेळेस आमच्या तालुका अध्यक्षपदाची निवड होणार होती विद्यार्थी सेनेच्या. आम्ही दुसरं एक आमचे सहकारी होतो त्यांच्यासाठी आम्ही तिथे गेलो. परंतु तिथले जे जिल्हाध्यक्ष होते त्यांनी मला विचारलं की तू होशील का बोल तालुका अध्यक्ष, तू प्रत्येक वेळेस दिसतो मला प्रत्येक कार्यक्रमात वगैरे. म्हणजे एवढी मोठी जबाबदारी मला नाही झेपणार. मी पंकज शेटकरी यांना विचारलं की मला असं त्यांनी विचारलं काय करू. त्यामुळे कर मी तुला सपोर्ट करा. ओके. आणि मग मी ती जबाबदारी स्वीकारली आणि 100% त्याला न्याय द्यायचा. किती वर्ष काम केलं तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेनेचा? जवळजवळ 12 वर्ष काम. 12 वर्ष. हो. ओके. मग त्यामध्ये काय आठवणी आहेत का बाबा शाळेतल्या मुलांबद्दल अशा काही गोष्टी झालेल्या आहेत? मी ज्यावेळेस पहिल्यांदा तालुका अध्यक्ष झालो तर माझ्याकडे 2 व्हीलर होती. संपूर्ण 2 व्हीलर होती. सर्व तालुक्यातल्या शाळा मी फिरून आलो. अरे बापरे. की मला नक्की कळायला पाहिजे की विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत. मग मी माझ्याकडे फोटो आहेत त्यावेळेचे जो 100 एक फोटो असते माझ्याकडे. त्यावेळेस मी ज्या शाळांना भेटी दिल्या त्या शाळांना भेटी दिल्यानंतर मी पाहिलं की शाळा कुठे जातात आहे, कुठे फळं व्यवस्थित नाही, कुठे लाईट नाही. आणि संगणकाचं युग आहे. त्या संगणकाच्या युगामध्ये शाळेमध्ये कम्प्युटर आहेत परंतु त्याला लाईटच नाहीये किंवा शिकवणारे शिक्षक नाहीयेत. काही संगणक ग्रामपंचायतमध्ये पडलेत, काही सरपंचांच्या घरी पडलेले आहेत. मग मी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये तुमच्या एक आंदोलनाची चर्चा मी ऐकली. तुमच्याबद्दल आम्ही पण रिसर्च केलेलं आहे आधी की बाबा काय काय केलेलं आहे यांनी. तर गट शिक्षण अधिकाऱ्याचा काय विषय नक्की? त्या गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे मी या समस्या घेऊन गेलो की अशा समस्या तालुक्यातल्या शाळांच्या आहेत. तर ते मला म्हटले की आम्हाला वेळ नाहीये. आणि ते लोक ऍक्च्युअली खरं तर सांगायचं ते लोक लक्षच देत नाही. ते फक्त त्यांच्या धुंदीमध्ये असतात अधिकारी. तर मग मी त्यावेळेस गोट्या घेऊन गेलो तर गोट्या त्यांच्या टेबलवरती टाकल्या. तुम्हाला जर समजा या समस्या सोडत ज्यासाठी तुम्हाला नोकरी दिलेली आहे, ज्यासाठी तुम्हाला ही खुर्ची दिलेली आहे, ज्यासाठी शासन तुम्हाला पगार देतं, त्या समस्या जर तुम्ही सोडवणार नसेल तर गोट्या खेळा म्हटलं. आणि त्यांना कोंडून घेतलं आतमध्ये, बाहेरून कोंडून टाकलं. हो, लॉक लावून वडगावमध्ये 2 लॉक लावले आणि त्यांना कोंडून घेतलं. अरे बाप. हा. मग त्यांनी तिथं तहसीलदारांना, पोलीस स्टेशनला वगैरे फोन केले की अशी घटना घडली. मग मी त्यांच्याकडनं आतमधलं लेखी घेतलं मी त्यांच्याकडनं खिडकीतून की ह्या समस्या आहेत आणि ह्या समस्या मी 8-15 दिवसामध्ये सोडवलं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर 8-15 दिवसानंतर मग प्रत्येक शाळामध्ये जिथे लाईट नव्हती तिथे लाईट आली, कम्प्युटर आले, कम्प्युटर करता शिकवण्याकरता शिक्षक आले, त्या शिक्षकांना ट्रेनिंग झालं. अरे वा. म्हणजे एक सफल आंदोलन झालं तुमचं. 100%. पण त्या गट शिक्षण अधिकाऱ्याची हालत काय झाली असेल? त्यांनी एका वरिष्ठ नेत्याला तालुक्यातल्या एकाला फोन केला होता की त्याला सांगा बाबा की समजून सांगा. रमेश भाऊ साळवे आहेत आपले अध्यक्ष, त्यांना फोन केला होता. मग रमेश भाऊंनी मला फोन केला होता अशोक असं आपले ते परिचयाचे. म्हणलं की भाऊ माझा त्यांचा वैयक्तिक विरोध नाहीये परंतु त्यांनी त्यांचं काम व्यवस्थित मुलांच्या शिक्षणासाठी आणि विद्यार्थी सेनेचं काम म्हणजे एकदम जबरदस्त झालं तेव्हापासून. पण एक अजून एक मुद्दा आहे. जर आता संघर्षाचा मुद्दा येतोय, संघर्ष करायला लागला तुम्हाला. आता लहानपणीचं जीवन झालं, मात्र आता जे तुम्ही राजकीय जीवन सुरू केलं, अनेकदा आम्ही पाहतो की एकविरा गड म्हणजे जे तुमच्या गावाच्या वरतीच असणारा गड आहे त्या गडासोबत म्हणजे एकविराचं देवस्थान असतील किंवा तिथलं मंडळ असेल त्यांच्यासोबत सतत तुमचा काही ना काही संघर्ष चालू असतो का? काय विषय? हा संघर्ष हा माझ्या वैयक्तिक कुठल्या फायद्यासाठी नाहीये. मला असं वाटतं हे माझं गाव आहे आणि तिथं महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई कुलदेवीचं मंदिर आहे. महाराष्ट्रभरातून, देशभरातून तिच्या दर्शनासाठी लोक तिथे येत असतात. मला असं वाटतं की माझं गाव सुंदर असावं. तिथं आलेल्या माणसाला, तिथं आलेल्या पर्यटकांना, तिथं भाविकांना तिथं आल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं समाधान वाटलं पाहिजे. तिथलं वातावरण प्रसन्न असलं पाहिजे, कचरा नसला पाहिजे, ठिकठिकाणी झाडं असली पाहिजे, बसायला जागा असावी, पिण्यासाठी स्वच्छ पाणी असावं, शौचालय असावं, व्यवस्थित पार्किंगची जागा असावी. या गोष्टी जरा असेल आणि सुलभ दर्शन व्हावं त्यांचं. म्हणजे वातावरण त्यांचं म्हणजे इथं ते 100-200 किलोमीटरवरून प्रवास करून ज्यावेळेस इथं येतात त्यांचा इथं आल्यानंतर तो शीन निघून गेला पाहिजे. इथं आल्यानंतर एक त्यांना नवचेतना उठते, त्यांना ऊर्जा भेटली पाहिजे. आता चांगलं काम होतंय ना. कार्ला गडावरती जी नवीन बॉडी आलेली
त्यांच्याकडनं काम चांगलं करण्याचा प्रयत्न केला जातो, हे तर गोष्टी दिसतात आता. ज्या गोष्टी चांगल्या होतात त्याचा पाठिंबा आहे, त्या गोष्टीला आमचा 100% पाठिंबा राहील. परंतु एखादं गोष्ट काम करत असताना जर निकृष्ट दर्जाचं होत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे, कारण ते पैसे जनतेच्या जे खर्च होतात ते जनतेच्या खिशातले पैसे. आता काही चुकीचं होतंय का, काय वाटतं? अनेक गोष्टी आहेत चुकीच्या त्यावर. आता तुम्हाला पुढच्या काळामध्ये त्या संदर्भात आंदोलन म्हणजे आंदोलन आम्हाला दिसेल पुढच्या काळात. 100%. आणखी एक आंदोलन होतं, भीक मागो आंदोलन एक तुम्ही केलं होतं, त्याची पण एक चर्चा आहे, काय सांगाल? लोणावळ्यामध्ये व्हीपीएस शाळा आहे हा, आणि व्हीपीएस मावळा पुतळा म्हणून आहे, त्याच्या शेजारी एक रेल्वे ब्रिज. मी स्वतः व्हीपीएस शाळेचा विद्यार्थी आहे. तर तिथला तो रेल्वे ब्रिज प्रशासनाने ना तो निकामी झालाय म्हणून बंद केला होता रेल्वे प्रशासनाने, आणि धोकादायक म्हणून बंद केला होता. मग त्यावेळेसचे लोणावळ्यातले माझे सहकारी मित्र, आमच्या पत्रकारांनी मला ती गोष्ट सांगितली की असा असा विषय आहे, तुम्ही तो विषय हाताळा. तेवढ्यामध्ये त्याच वेळेस मला व्हीपीएस शाळेमधले ज्योती मोरे मॅडम म्हणून आहेत, त्यांनी मला संपर्क केला की हा प्रश्न मनसेने हाताळावा म्हणून. आणि मग त्याच्यावरती मी सर्व कागदपत्र मी त्याचा पाठपुरावा केला आणि त्याच्या विरोधामध्ये मग रेल्वे प्रशासनाने नगरपालिका यांना एकत्र आणून ते काम पूर्ण करा म्हणून हे केलं. पण तो रेल्वेने हात झटकले की ते आमच्या वापराच्या बाहेरचं आहे, तर स्थानिक प्रशासनाने करावं म्हणून सांगितलं. नगरपालिका म्हणजे आमच्याकडे 1.25 कोटी रुपयाचा खर्च एवढा आम्ही करण्याची हे नाहीये, अवकात नाहीये. म्हणून मग म्हटलं की ठीक आहे, जर समजा जर तुम्ही स्थानिक नगरपालिका आणि केंद्र सरकार या दोन्ही गोष्टी जर एक गोष्ट करत नसेल तर मग आम्हाला जनतेसाठी भीक मागावी लागेल. आणि मग त्यासाठी आम्ही मग लोणावळ्यातून संपूर्ण बाजारातून भीक मागितली आणि सीओच्या टेबलवरती ठेवली. अरे बापरे. हा, आणि मग सीओ म्हणले एवढ्यामध्ये हे होईल का, म्हटलं की हा ब्रिज होईल का. तो एक नालायकपणाचा कळत नालायकपणा झाला ना एवढ्यामध्ये होईल का. तर मग मी ठीक आहे, काय हरकत नाही, नगरपालिकेच्या नावाने आम्ही ठिकठिकाणी बोर्ड लावतो आणि आमचे कार्यकर्ते भीक मागायला बसवतो, मग त्याच्यातून आम्ही बोर्ड चालेल का. मग त्यांचे डोळे उघडले आणि मग रेल्वे प्रशासन आणि नगरपालिकेची मीटिंग झाली आणि त्या मीटिंग मधून मग तो खर्च कोणी करायचा, तर काही रेल्वेने काही नगरपालिकेने करायचा आणि तो रेल्वे ब्रिज पूर्ण झाला. ओके ओके ओके. रेल्वे ब्रिज त्यावेळेस पासून पूर्ण झाला. तर एक व्हीपीएस शाळेचा तुम्ही मुद्दा काढला. व्हीपीएस शाळेचं काही घटना घडली होती काही दिवस आधी की मुलं एकदम जबरदस्त फुल फायटिंग करत होती, एकमेकाला मारत होती. तर काय तुम्ही त्यावेळेस विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होता, तर एक तुम्ही त्यांच्यासोबत विद्यार्थ्यांसोबत काम केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, आत्ताची जी पिढी आहे आपल्या मावळ तालुक्यातली, सतत व्हीपीएस शाळा असेल किंवा कामशेत असेल, अशा ज्या शाळा आहेत त्या खूप संघर्ष त्या ठिकाणी पाहायला भेटतो मुलांमध्येच. लक्षात घ्या, कुठल्याही शाळेचा शिक्षकांचा याच्यामध्ये दोष नसतो. शाळेने हात झटकून टाकले होते, आमचा काही संबंध नाही म्हणून. कसं आहे की शेवटी शाळा शिक्षक हे त्यांच्या कंपाऊंडच्या त्यांच्या आतमध्ये आल्यानंतर शिक्षकांचा दबदबा करत राहतो. पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये, आता छेडी सुद्धा मारता येत नाही. आता कायद्यामध्ये खूप बदल झालेले आहे. पूर्वी ज्यावेळेस मुलांना घरातले लोक शाळेत घेऊन जायचे म्हणजे याला बदाडा म्हणायचं काय, आता मुलाला मारलं तर पालक जाऊन त्या शिक्षकांना ओरडतात. तर त्यामुळे शिक्षकांना तुम्ही किंवा शाळेला दोष देऊ शकत नाही. ही परिस्थिती खरं तर समाजच बिघडलेला आहे, समाजातलं वातावरण बिघडलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहेत. आणि ह्या घटना जर चेंज करायच्या असेल तर एक चांगल्या प्रकारची मुलांना त्याबद्दल प्रशिक्षण दिलं पाहिजे. मला असं वाटतं म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये एक प्रशिक्षण शिबिरं राबवली गेली पाहिजे. त्यासाठी मनसे काय यासाठी करणार आहे पुढच्या काळामध्ये पुढच्या काळात मनसे काय करणार हाच प्रश्न होता माझा. तर मात्र अजून एक दोन गोष्टी, नेत्यांविरुद्ध काही मोठं आंदोलन केलंय कुठल्या नेत्याविरुद्ध? तसं म्हणजे मावळ तालुक्यामध्ये आमच्या इथं कारला एमटीडीसीला वॉटर पार्कचं उद्घाटन होणार होतं. छगन भुजबळ साहेब त्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री होते आणि पर्यटन मंत्री होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडलेला होता आणि टँकरनी वगैरे रेल्वेनी वगैरे पाणी तिकडे पुरवलं जात होतं. आणि त्यावेळेस इथं त्यांच्याकडनं इथं वॉटर पार्कचं उद्घाटन होतं. आम्ही त्यांना विरोध केला त्यावेळेस. तर मी त्यावेळेस विरोध केला, म्हणलं की मी त्यांच्या हेलिकॉप्टर उतरून देणार नाही, एच वरती झोपल म्हटलं, तुम्ही हेलिपॅड वरती झोपणार छगन भुजबळांच्या विरोधात. हा, आणि मग त्यावेळेचे मला वाटतं डीवायएसपी होते, त्यांनी त्यांच्या पीएशी संपर्क केला आणि आमची मग मिटिंग घडून देतो असं सांगितलं. आणि मग ते वॉटर पार्क ते आले तिथं. आमच्या वॉटर पार्कच्या उद्घाटनाच्या अगोदर छगन भुजबळांची आमची एक बैठक झाली. आमच्या मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी पण माझ्यासोबत होते. आणि मग त्यांना सांगितलं की तुम्ही या वॉटर पार्कचं तुम्ही उद्घाटन करू नका, कारण की महाराष्ट्राच्या टॉप 5 मध्ये तुम्ही मंत्री आहात. तर तुम्ही जर इथं उद्घाटन एका वॉटर पार्कचं केलं तर जो विदर्भामध्ये जो काही दुष्काळ पडलेला आहे तिथल्या लोकांची जी काही मानसिकता आहे पाण्याची तुमच्या विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध ती बदलेल की अरे आम्ही इकडे पाण्यासाठी मरतोय, जनावरं मरतात, ते माणसं मरतात आणि इकडे लोकांना वॉटर पार्कचं उद्घाटन करतो. तुम्ही तुमच्या इथं स्थानिक नेत्यांच्या हस्ते किंवा प्रशासनाच्या एखाद्या अधिकाऱ्याच्या हस्ते उद्घाटन करा आणि तुम्ही जे इथं लोकांना रोजगार दिलेला तर आम्ही त्याच्यासाठी तुमचा सत्कार करतो. ते काय मानायला तयार नव्हते. मग शेवटी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला, पोलिसांनी आम्हाला अटक करून नेली काय, पण आम्ही आमचा विरोध दर्शवला.
मनसेचं कामच म्हणजे ते आहे की बाबा चुकीचं आहे तर चुकीचं आहे, चुकीच्या गोष्टी तुम्ही खपून घेत नाही. मनसेचं टोलच्या बाबतीत काय आंदोलन केलं तुम्ही मावळ टोलच्या बाबतीमध्ये टोल कारण की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मनसेचा. टोलचं आंदोलन आम्ही नक्की केलं होतं. माझे काही सहकारी त्यावेळेस जेलमध्ये गेले होते आणि सन्माननीय राज साहेब पहिल्यांदा रस्त्यावरती उतरणार होते ओके म्हणजे टोलच्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये. आणि पहिलंच म्हणजे राजसाहेब मनसेमध्ये मला वाटतं की ज्यावेळेस मनसे स्थापन केल्यापासून राजसाहेब पहिल्यांदा रस्त्यावरती टोलच्या संदर्भात उतरणार होते. त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरपकड चालू केली होती आणि आमच्या पोलिसांनी आणि आम्हाला अटक करण्याकरता डोंगरगाव शाखेत आमच्या इथे एक कार्यक्रम होता त्या आदल्या दिवशी वर्धापन दिनाचा. आम्ही तिथं सगळे होतो. तिथं काही पोलीस आले, मग त्या व्यासपीठावरून उड्या मारून आम्ही निघून गेलो. पळून गेलो आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला आंदोलन करायचंच होतं. म्हणजे प्रसंगच अवघड झाला. तर मग आम्ही सर्व एक 7-8 लोक आम्ही एकत्र जमलो रात्रीचं आणि तुमच्या पत्रकारांना मी मेसेज टाकलेला होता की जागे राहा म्हणून. तर एकाच ठिकाणी सगळे पत्रकार माझ्या त्या SMS वरती सगळे एकाच बंगले एका ठिकाणी जागे राहिलेले. तरी सकाळी पहाटे 4:30 वाजता मी त्यांना मेसेज केला की अशा स्पॉटला तुम्ही अमृतांजन पुलाच्या जवळ जमा म्हणून या म्हणून. तर सकाळी 5 वाजता सगळे पत्रकार तिथे आले. ओके 5 वाजता सकाळी पहाटे 5 वाजता. आणि सकाळी मी वरती आमच्या नेत्यांना आणि शिदोरी म्हणून आमचे नेते आहेत त्यांना मी मेसेज केला होता. सकाळी राज साहेबांना भेटीला सकाळी 7च्या ब्रेकिंग न्यूजला बातमी येईल की मनसेच्या आंदोलनाला सुरुवात. आणि सकाळी 7 वाजता सगळ्या चॅनलला बातमी होती की मनसेच्या आंदोलनाला सुरुवात. खंडाळा घाटामध्ये अमृतांजन पुलाजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी ट्रकच्या ट्रेलरच्या हवा सोडल्या म्हणून. आणि हवा सोडून मग 8-10 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या. पहिलं आंदोलन जे राजसाहेब उतरणार होते आंदोलन सक्सेस व्हावं याच्यासाठी म्हणजे जशी शिवाजी महाराष्ट्रातल्या सगळ्या मनसैनिकांपैकी तुम्हीच एक असताल की सकाळी 4 वाजता तुम्ही आंदोलनासाठी आले होते. हो पहिलं आंदोलन अतिशय जबरदस्त आंदोलन झालं. मग काय त्यात पोलिसांनी वगैरे नंतर बोलून घेतले, अटक केली वगैरे. पण पोलिसांचं प्रेम आहे तुमच्यासाठी दरवेळेस नाही, पण असतं प्रेम असतं. आणि पोलिसांनी आम्हाला त्यावेळेस खरं सांगायचं बिर्याणी सुद्धा खायला घेतली. मात्र तुमच्या पुणे जिल्ह्यातले एक खूप मोठे नेते होते रमेश वांजळे साहेब. त्यांच्यासोबत काय तुमचा संपर्क आला का किंवा काय त्यांच्याशी भेट झाली? काही एखादी गोष्ट की बाबा जी मनसैनिकांना पण ऐकायला आवडेल, लोकांना ऐकायला आवडेल? माणूस कसा होता? खरं तर सोन्यासारखा माणूस होता. फक्त अंगावरती सोनं घालून तो फिरत नव्हतं, त्याचं मनही सोन्यासारखं होतं. म्हणजे मला आठवतं की त्यावेळेस रमेश भाऊ निवडून आल्यानंतर एक फिरायला आले होते. त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न केला की तुम्ही हे सोनं वगैरे घालता. राजसाहेबांनी सांगितलं होतं तुम्ही दान वगैरे करसाल का वगैरे असं वगैरे काही प्रश्न केले होते. मग त्यावेळेस त्या मुलाखतीच्या त्यांच्या वेळेस मी त्यांच्या बाजूलाच होतो, ती मुलाखत ऐकत होतो. पण त्यांच्या मी खरं तर चांगला सहवासात गेलो होतो. मग त्यांनी तिथे एक घोषणा केली होती की मी जर निवडून आलो तर 24 तास 100% जनतेसाठी माझा मोबाईल नंबर राहिला आणि 2400 मोबाईलच्या शेवटी माझा असेल. तर त्यांच्याकडे 90-49 3 2400 हा जो नंबर होता तो नंबर मी त्यांना गिफ्ट केला. माझ्या नावावरती नंबर होता. ओके आणि मग त्यांच्यानंतर त्यांचा माझा बराचसा संपर्क आला. आणि खरं तर जास्त तो संपर्क टिकला नाही, कारण का 6 महिन्यात रमेश भाऊंचं निधन झालं. आणि त्यांचं निधन झाल्यानंतर मी स्वतः त्यांच्या दशक दिले माझी केस काढली होती. तुम्ही एक चांगला कार्यकर्ता म्हणजे खूप कमी वेळामध्ये जास्त अटॅच झाले तुम्ही त्यांच्याशी. आणि एक काय बोलतात माणूस जुळतो, कनेक्ट होतो. रमेश भाऊ असते तर कदाचित राजसाहेबांना एक आणखीन एक शिलेदार मिळाला असता की आणि महाराष्ट्रभर फिरण्यासाठी एक चांगली ताकद तयार करता. मात्र रमेश वांजळे असते तर आज महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी असती का? महाराष्ट्रातली नाही तर नक्की पुण्यामध्ये तर नक्की वेगळी असते. पुण्यामध्ये तरी कदाचित किमान 2-4 आमदार तरी असते. रिक्षाचं आंदोलन केलं होतं, रिक्षा परमिटचा विषय काय होता नक्की? त्या परमिट मध्ये काय घोळ झाला होता, काय चुकीचं झालं होतं, काय झालं होतं नक्की? आपल्या पिंपरी चिंचवड RTOच्या मार्फत एक निविदा काढण्यात आलेली होती, जाहिरात करण्यात आली होती की पिंपरी चिंचवड करता रिक्षा परमिट त्यांनी त्याची जाहिरात दिली होती. आणि पिंपरी चिंचवड त्यांनी फक्त काय केलं होतं, त्यांची जी जाहिरात होती पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रापुरता होती. परंतु त्यांनी अर्ज स्वीकारताच पिंपरी चिंचवड RTO क्षेत्रामधल्या अर्ज स्वीकारले, म्हणजे ग्रामीण भागातले अर्ज स्वीकारले. आणि मग त्यावेळेस ते अर्ज स्वीकारले, त्यांची चूक त्यांच्या लक्षात त्यावेळेस आली नाही. मग त्यांनी त्यानंतर इरादा पत्रक म्हणून असं ते परमिटच्या अगोदर एक देतात, इरादा पत्र वाटले. काही लोकांनी रिक्षा आणल्या, त्यांचे लोन झाले. आणि नंतर त्यांची ती चूक लक्षात आल्यानंतर ते म्हणले की तुमचे परमिट कॅन्सल होणार म्हटलं. मग ते सर्व रिक्षावाले माझ्याकडे आले. रिक्षा माझ्याकडे आल्यानंतर मी ते अजित शिंदे म्हणून त्यावेळेस हे होते RTOला अधिकारी होते, त्यांच्याकडे मी गेलो. त्यांना विचारलं, त्यांना जाब विचारला. ते म्हणले आता होणार नाही, यांचा कॅन्सल होणार. मग मी म्हटलं की हा टोकाचा संघर्ष होणार. त्यांना मी ती जी काय आहे रिक्षा परमिट मिळवून दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग मी दिवाकर रावते त्यावेळेस परिवहन मंत्री होते आणि आमचे त्यावेळेसचे आमदार शरददादा सोनवणे होते. त्यांना सोबत घेऊन मी मंत्रालयापर्यंत गेलो आणि त्यांच्याकडनं ते रिक्षा परमिट कायम करून घेतले आणि 256 लोकांना जिल्ह्यातल्या ते रिक्षा परमिट मिळवून दिले. जिल्ह्यातल्या लोकांसाठी? जिल्ह्यातल्या लोकांसाठी. छान झालं, छान झालं. अजून मला एक वाटतं की मनसेचं जे धोरण आहे
मनसेचं धोरण आहे की बाबा एक काहीतरी वेगळा महाराष्ट्र बनवायचं, त्याची ब्लू प्रिंट आहे, पण ती लोकांच्या डोक्यात जात नाही का मनात जात नाही का काय विषय नक्की. एवढे 14 आमदार होते, एवढी मोठी पार्टी होती, एवढा मोठा जबरदस्त बाहेर आले ते शिवसेनेमधून, स्वतःची पार्टी उभी केली आणि खूप छान इम्पॅक्ट त्यांचा लोकांवरती आहे. आज पण कुठलीही सभा असो, राजसाहेबांच्या कुठल्याही लाईव्हला 2-3 हजार लोक पाहत असतात, कुठल्याही लाईव्ह असो, राजसाहेबांचं भाषण ऐकतात, मात्र त्यांना वोट का लोक करत नाही. लक्षात घ्या, राजसाहेबांचे विचार हे सर्वांना पडतात, अगदी विरोधकांनाही पडतात आणि हे सगळेच विरोधक सुद्धा ऑन कॅमेरा हे मान्य करतात. कारण की राजसाहेब सत्य बोलतात. राजसाहेब जी काही सध्या परिस्थिती असते तिच्यावरती बोलतात, जो भूतकाळ आहे त्याच्यावरती बोलतात, भविष्यात काय होणार आहे त्याच्यावरती बोलतात. आणि राजसाहेबांची मागची भाषणं काढून पहा की राजसाहेब जे बोललेले पुढे जाऊन ते घडलेले. मला काय वाटतं की जरी समजा राजसाहेब जरी खरं बोलत असेल, लोकांना काय असं माहितीये का की माझा फायदा कशामध्ये, काय लोकांना पदं कुठे मिळतील, पैसा कुठे मिळेल, लोक ते पाहतात. मग निवडणुकीच्या टायमाला काय होतं की पैशाची आमिष येतात आणि आमच्याकडे सगळे विस्थापित लोक आहेत आणि इतर पक्षांकडे सगळे प्रस्थापित आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे गरजगंज पैसा आहे. आणि निवडणुकीमध्ये तुम्ही कितीही म्हटलं तरी नाकारता येत नाही, पैशाशिवाय निवडणुका होत नाही. आणि आत्ताची जी तालुक्यातली किंवा महाराष्ट्राची निवडणूक पाहिली तर एक उमेदवाराचा खर्चाचा आकडा 100-200 कोटीचा आहे. नक्कीच आपल्यातली तीच परिस्थिती. हो, त्यामुळे मनसेला कमी यश येत असेल, पण पुढच्या काळामध्ये लोकांचे डोळे उघडतील. मावळामध्ये मनसेला आमदारकीचं यश भेटेल का कधी? हे पहा, मला साहेबांनी जे पद दिलेलं आहे, माझ्याकडनं साहेबांना खूप काही अपेक्षा आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की राजसाहेबांना त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकारायचा आहे. तो साकारायचा असेल तर राजसाहेबांना ह्या महाराष्ट्राची सत्ता त्यांच्या हातामध्ये पाहिजे. म्हणजे 288 संख्यांची आमदार आहेत आपल्या विधानसभेमध्ये, त्याच्यामध्ये 145 चे बहुमत आहे, ते बहुमत राजसाहेबांना पाहिजे. मला माहिती नाही की महाराष्ट्रामध्ये काय होईल, परंतु त्या 145 मधला एक आमदार मावळ मधून जाईल याच्यासाठी मला प्रयत्न केला. म्हणजे नक्कीच आमदार भेटू शकेल, होऊ शकतं, 100% होऊ शकतं. मग काय काय वाटतं तुम्हाला मावळ तालुक्यामध्ये मनसेने आता पुढील काळामध्ये तुम्ही काय काय केलं पाहिजे, काय वाटतं काय तुम्हाला? हे बघा, फक्त काय काय मुद्दे आहेत तुम्हाला वाटतं की बाबा प्रकर्षाने हे समोर आले पाहिजे, हे झालं तर मावळ एकदम सुंदर आणि चांगलं होईल. आताही सुंदरच आहे, मात्र याला अजून सुंदर करता कसं? मागच्या 25 वर्षातल्या सर्व पक्षांचे जाहीरनामे माझ्याकडे आहेत. कोणी कोणी काय काय आश्वासनं दिली ते मला माहिती आहे आणि ती किती पूर्ण झाली त्याचाही मला पूर्णपणे कल्पना आहे. आणि मावळातल्या सगळ्या समस्या सुटल्या का तर नाही सुटल्या. काय मग मावळातल्या सगळ्या समस्या सुटल्या असतात तर मग आता बिनविरोध निवडणूक व्हायला पाहिजे होती मावळची, नाही तर मावळातल्या ज्या काही समस्या आहेत, जरी हजारो कोटीचा निधी आला असेल तर मावळातल्या भरपूर अशा समस्या आहेत की त्या 70 वर्षापासून, म्हणजे देश स्वातंत्र्य झाल्यापासूनच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या आजही आहेत. त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपलं जो पवना धरणाचा, बरोबर की नाही, की ते धरण झाल्यानंतर तिथले जे धरणग्रस्त आहेत त्यांचं पुनर्वसन झालं का सगळ्या धरणग्रस्त? तर नाही झालं. ह्या समस्या आहेत ना, ह्याच समस्या पुढे घेऊन आम्ही जाणार आहोत आणि त्या समस्या लोकांच्या सोडून ते सगळे लोक मनसेकडे कसं आकर्षित होतील आणि मनसेचा कसा आमदार होईल त्याचा. विद्यार्थी सेनेमध्ये तुम्ही काम करत असताना एक गोष्ट तुम्हाला दिसली असेल का की बाबा कधी मुलं व्यसनाधीन होतात आहेत मावळ तालुक्यातली, ड्रग्ज असेल किंवा सत्यसाई कार्तिक होते, त्यांनी देखील नशा मोहीम चालू केली होती. त्यानंतर लोणावळ्यामध्ये अनेक वेळेस ड्रग्ज खूप प्रमाणात येतात, आंदोलन होतात. मग तुम्हाला काय वाटतं, मावळ तालुक्याची मुलं आता काय ड्रग्सच्या नादी लागायला लागलेत का, त्याच्यामुळे मुलांचे संसार बर्बाद व्हायला लागलेत काय? लक्षात घ्या की ना, ही परिस्थिती खूप भयानक झालेली आहे. म्हणजे मावळ मधली परिस्थिती मी तर म्हणतो की UP बिहार सारखी झालेली आहे, तिथल्यापेक्षा भयानक झालेली आहे. कारण त्या मावळामध्ये दर आठवड्याला 1-2 खून होतात. मावळामध्ये एखाद्या आठवड्यामध्ये एखाद्या ठिकाणी गावठी कट्टा सापडतो, त्याची बातमी तुमच्याच चॅनलच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळा पाहिलेली आहे. त्याच्यानंतर मावळामध्ये ह्या ठिकाणी ड्रग्ज पकडला गेला, या ठिकाणी ड्रग्जमुळे भांडणं झाली, त्या गोष्टी आम्ही ऐकतो. ही परिस्थिती खरं तर चिंताजनक आहे आणि या परिस्थितीवरती पुढच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 100% आवाज उठवणार आणि ह्या परिस्थिती कशा आवाक्यामध्ये आणता येईल, या कशा समूळ नष्ट करता येईल याच्याकरता पोलिसांच्या सोबत आम्ही जाऊन काम करू आणि मावळच्या तरुणांना नशामुक्तीपासून बाहेर करण्याच्या विळख्यातून बाहेर करण्यासाठी. पण ड्रग्स वगैरे ही विक्री चालू आहे मावळामध्ये, मात्र हे ड्रग्ज लोणावळ्यामध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये येतातच कसे? लक्षात घ्या, पोलीस प्रशासन काय करते? पोलीस प्रशासनाने खूप काम केलं. सत्यसाई कार्तिक साहेब होते, त्यांनी खूप काम केलं आणि त्यांनी खरं तर यांना वेश बदलून, मला माहिती आहे वेश बदलून म्हणजे याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. परंतु हे रॅकेट यांचं इतकं जबरदस्त असतं की एक आरोपी पकडला तर दुसऱ्याचं नाव त्याला माहिती नसतं. कारण का हा माल कसा पोचतो
याची सगळे काही गोष्टी पुढच्या काळामध्ये आम्ही पण प्रयत्न करू. एक नागरिक म्हणून आमचंही कर्तव्य आणि मावळातील सर्वच नागरिकांनी सर्वच पक्षाच्या लोकांनी खरं तर याच्याकरता एकत्र आलं पाहिजे. कारण का ज्यावेळेस मी सत्यसाई कार्तिक साहेबांना भेटायला गेलो, एक त्यांनी मोठी कारवाई केली आणि त्यांना शुभेच्छा द्यायला गेलो, त्यावेळेस कार्तिक साहेबांचं एक त्यांनी मला वैयक्तिक एक गोष्ट त्यांनी अशी सांगितली की आपली पिढी खूप या नशेच्या आहारी गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही कुटुंबातल्या खरं तर ही गोष्ट सांगितली पाहिजे, तालुक्यातल्या लोकांना ही गोष्ट कळाली पाहिजे की ही जी वाईट परिस्थिती ही आपल्या घरापर्यंत पण पोहोचल. तर एक मुलगी आहे एका चांगल्या घरातली की तिला ह्या ड्रग्सचं व्यसन लागलंय आणि हे ड्रग्सचं व्यसन तिच्या इतक्या नसानसात भिनलंय की ते व्यसन पूर्ण करण्यासाठी ती मुलगी वाईट मार्गाला लागलेली. बापरे, ही मावळातली घटना, ही मावळातली परिस्थिती आहे. खरंच अवघड परिस्थिती व्हायला लागली, खूप अवघड परिस्थिती आहे. आणि जर ही गोष्ट जर समजा उद्या येऊन तुमच्या माझ्या घरामध्ये पोहोचली तर त्याच्यापर्यंत वाट बघत असायचं आपण. जर आपल्या मावळातले राजकारणी तर अशा लोकांना, कोणी लोकांना सपोर्ट करणार असेल तर अशा लोकांना चप्पलने मारलं पाहिजे. आणि आपण आमदार आहोत, आपण खासदार आहोत, याच्यापेक्षा आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या नातेवाईकाचा आधार आहोत काय. आणि ही परिस्थिती जर समजा तुमच्या माझ्या घरामध्ये जर येऊन पोहोचली, सांगू शकत नाही. आपली मुलं शाळेमध्ये जातात, कॉलेजमध्ये जातात, त्यांना हे जर हे व्यसन लागलं तर तेव्हा तुम्ही कपाळाला हात लावणार, तेव्हा तुमचे डोळे उघडणार. त्यामुळे कुठलेही राजकारण बाजूला ठेवू, स्थानिक आमदार असतील, खासदार असतील, सर्व विविध पक्षाचे पदाधिकारी असतील, मला तर वाटतं सर्वांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे आणि पोलीस प्रशासनाला मदत करून ही जी गुन्हेगारी वृत्तीची पाळंमुळं आहेत, हे जे ड्रग्स किंवा गांजा बिंजाचे हे मुळासहित उपसून टाकली पाहिजे. तुम्ही पोलीस प्रशासनाचा विषय बोलताय, मात्र सत्यसाई कार्तिक गेल्यानंतर सगळ्यांचाच आरोप, म्हणजे मोस्टली सगळेच राजकारणी असतील किंवा माध्यम देखील बातम्या लावतात की बाबा नसल्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. आता तिथं कोणी अधिकारी नसल्यामुळे सत्यसाई कार्तिकांच्या जागेवरती अधिकारी नाही, आणि तसा अधिकारी नसल्यामुळे आता पूर्णपणे ही सोफा येते सगळं. पुढच्या 2-3 दिवसामध्ये मी स्वतः एसपी आणि पुणे जिल्ह्याचे एसपी आणि आपले पिंपरी चिंचवडचे जे आयुक्त आहेत, पोलीस आयुक्त, त्यांना मी स्वतः या विषयावरती भेटणार आहे, निवेदन देणार आहे आणि त्या बाबतीत त्यांना मी ऍक्शन मोडवरती यायला लावणार. पण ते नसल्यामुळे काही फरक पडलेला आहे नक्की, खूप फरक पडलेला आहे. सत्यसाई कार्तिक सारखे अधिकारी पाहिजेत. शेवटचा प्रश्न, आणि एकदम तुम्हाला हे आवडेल असा प्रश्न आहे की बाबा आता जे शेवटी तुम्ही आंदोलन केलं लोणावळ्यातलं, ते आंदोलन करताना तुम्हाला असं काही वाटलं होतं का की बाबा ते आंदोलन मी करेल, तिथं जाईल किंवा संबंधित व्यक्ती कोणी असेल त्यांना आम्ही दमदाटी करू, या सगळ्या गोष्टी करू आणि त्यानंतर माझं काहीतरी तालुका अध्यक्षपद भेटेल, असं काय वाटलं होतं? असं नव्हतं काय वाटलेलं. मग काय नक्की काय? सन्माननीय राजसाहेबांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की ज्या काय महाराष्ट्रातील बँका आहेत तिथं मराठीचा वापर होतोय की नाही पहा, आणि तिथं आपली मराठीचा वापर होत नाहीये त्यांच्या निदर्शनास आलेलं होतं. म्हणजे जेणेकरून जर आपण त्याच्याविषयी आवाज उठवला तर आपली मराठी मुलं तिथं कामाला लागतील. नक्कीच हे राजसाहेबांचं त्यामागचं टार्गेट होतं, ते त्यामागचं ध्येय होतं. आणि नदी प्रदूषणाचा मुद्दा एक त्यांनी मांडला त्यावेळेस. तर मग आम्ही नगरपालिकेमध्ये, लोणावळा नगरपालिकेमध्ये नदी प्रदूषणाच्या बाबतीत निवेदन दिलं आणि सर्व बँकांना मराठी भाषा सक्तीच्या बाबतीमध्ये, वापराच्या बाबतीमध्ये आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो होतो. आणि पहिलीच बँक आम्ही जिथं की महाराष्ट्र बँक आहे तिथे गेलो आणि तिथं तिथले जे काय कर्मचारी होते ते आमच्यावर हिंदीमध्ये बोलायला लागले. त्याच्यानंतर मग आम्ही त्यांना बोललो की आम्हाला जे बँकेचे मॅनेजर आहेत, व्यवस्थापक, त्यांच्याशी बोलायचं. तर ते बाहेर गेलेले होते, ते आले, त्यांची वाट करत होते आणि तेही हिंदीमध्ये बोलायला लागले, तेही अरेरावीची उत्तरं करावी लागली. ओके. आणि मग त्याच्यातून तो संघर्ष झाला आणि मग त्याच्यातून काय जो आमचे सहकारी होते त्यांनी तिथं खळखटाक केलं, त्यांची मनसे स्टाईल तिथं दाखवली. त्याच्यामुळं ते आंदोलन चर्चेला आलं. परत त्या आंदोलनातून एक गोष्ट चांगली झाली की महाराष्ट्रभर त्याचा इम्पॅक्ट पडला. इव्हन नव्हे तर देशाच्या लोकसभेमध्ये सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली. महत्वाची गोष्ट मला तरी वाटतं, राजसाहेबांना भेट घडून आणणारं आंदोलन झालं का काय तुमचं? मी स्वतः साहेबांना त्यानंतर निरोप पाठवले त्यांच्या नेत्यांच्या थ्रू की मला त्या संदर्भात भेट द्यावी म्हणून. आणि नेत्यांचं, आमचे जे नेते आहेत बाबू वगस्कर साहेबांचा मला फोन आला की अशोक उद्या मुंबईला जायचं, तुझ्या 4-5 सहकाऱ्यांसोबत तू मुंबईला ये. मग तिथे गेल्यानंतर मग साहेबांच्या समोर काही गोष्टीची चर्चा झाली आणि मग साहेबांनी सांगितलं की मला तालुक्याची कार्यकारिणी वगैरे, आम्ही साहेबांना सांगितलं की असं असं बदल हवे आहेत. तर मग स्वतः साहेबांनी खुश होऊन माझ्या पाठीवरती हात मारून ती जबाबदारी मला दिली. आणि तुम्हाला त्यावेळेस म्हणजे आंदोलनानंतर डायरेक्ट तुम्हाला तालुका अध्यक्षपद भेटलं? त्या आंदोलनामुळे असं म्हणता येणार, मागची खूप कामं त्यासाठी, सगळ्या गोष्टीचा संघर्ष तर आहे, मात्र हे आंदोलन ठरलं निमित्त, हे आंदोलन निमित्त ठरलं असं नक्की म्हणावं लागेल. खूप छान. मात्र एक प्रश्न आहे अजून एक की बाबा मावळ तालुक्यातले काही नेते किंवा काही कार्यकर्ते जे असतील मागच्या निवडणुकीमध्ये चुकीचं काम केल्यामुळे, विरुद्ध काम केल्यामुळे अनेकांना बडतर्फ काढलेले आहे तुमच्यातले, तर त्या मंडळीला तुम्ही जवळ घेणार आहात का? परत लांब झालेले आहेत काही? लक्षात घ्या, बडतर्फ वगैरे नाही केलेलं. तर काही लोक
अंतर्गत संघर्षामुळे कायांना वाटलं की मला ह्याचं काम करावं, मला तुम्हाला वाटलं की त्याचं काम करावं, त्यांनी ते त्याच्या परीने काम केलं कोणाचं, कारण आमचा मनसेचा उमेदवार नव्हता. मी एका व्यक्तीचं काम केलं, माझ्या काही सहकार्यांनी दुसऱ्या याचं काम केलं. तर काही लोक नाराज झाले अंतर्गत वादामुळे. त्या सर्वांना मी प्रवास घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येकाशी मी फोनवरनं संपर्क म्हणजे सगळे आता करतो, संपर्कात आले. प्रत्यक्षाच्या घरी जाऊन भेटतो. जे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मी त्यांच्या जाऊन पाया पडतोय, जे वा. सहकारी आहेत त्यांच्या खांद्यावरती हात टाकून त्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि ज्या काही लोकांच्या नाराजगी असेल किंवा जे काही असेल त्यांना सर्वांना बरोबर घेऊन या या मावळमध्ये मनसेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार. खूप छान, खूप छान. मावळ तालुका तर आहेच, तुम्ही मावळ तालुका बघता आणि राजसाहेब देश बघणार आहेत, महाराष्ट्र बघणार आहेत. मात्र राजसाहेब आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा चालल्या सगळीकडे. तर तुम्हाला काय वाटतं, एक मनसैनिक म्हणून, राजसाहेबांवर प्रेम करणारा माणूस म्हणून, तालुका अध्यक्ष म्हणून मनसेचा, त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे का नाही, काय वाटतं? लक्षात घ्या, ते दोघं भाऊ आहेत, एका कुटुंबातले आहेत आणि त्यांची कुलस्वामिनी आई एकविरा, दोघं भाऊ कधीतरी आई एकविराच्या दर्शनाला एकत्र आलेले मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेले. वा वा वा. मग ते दोघं जण कुटुंब एकत्र आलं, पक्ष एकत्र आलं तर चांगली गोष्ट आहे. शेवटी तो निर्णय राजसाहेबांवर. पण ते एकत्र आल्यानंतर काय बदल होईल महाराष्ट्रात, काय वाटतं? नक्कीच बदल होईल. आता ज्या चर्चा चालू आहे त्याच्यातून लोकांनाही असं वाटतंय की हे दोघं भाऊ एकत्र आलं तर काहीतरी बदल घडेल, किंवा लोकांनाही असं वाटतं की आपण त्यांना सपोर्ट करावा. आणि पुढच्या काळात दोघं भाऊ एकत्र आलं तर नक्कीच महाराष्ट्रातली जी मराठी जनता आहे ती त्यांच्या दोघं भावाच्या मागे खंबीर उभे राहू शकते. आणि त्यामध्ये मावळ तालुक्याला पण मनसेचा आमदार बघायला भेटेल असे देखील तुम्ही सांगितलंय. माझे तर 100% प्रयत्न राहील. नक्कीच मावळ तालुक्याला नक्कीच मनसेचा आमदार पाहायला भेटेल का नाही भेटेल हे तर आपल्याला पुढे पाहायचंच आहे. मात्र अशोक सोबत बोलून खूपच चांगलं वाटलंय आम्हाला, कारण की MPN मराठी बिंदास बोल हा कार्यक्रम तुम्ही बिंदासपणे सांगितलं सगळ्या काही गोष्टी, त्याबद्दल खरोखर तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.